सर्वप्रथम आज पत्रकार परिषद घेण्याचा जो विषय आहे की परवाच सन्मान्य जात पडताळणी समिती यांनी गौर सर्कलचा एक निकाल दिलेला आहे। जो निकाल असा आहे की बोगस दाखल्यावरती कोमल गंगाधर पारवे यांनी निवडणूक लढवली। निवडणूक लढवल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस पाठपुरावा केल्याच्या नंतर जात पडताळणी समितीने ज्या गोष्टी आम्ही समोर आणल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिंदे समितीने जे गाव आहे गौर सर्कल, गौर गाव, ह्या गौर गावामध्ये कुठलीही नोंद नसताना गौर गावामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्याचा जो अट्टहास केला आणि त्याच्यानंतर जी नमुना नंबर 33 वंशावळ जोडण्यात आली ती पारवेची नसून ती जाधवांची होती। मग ही जाधवांची वंशावळ ज्यावेळेस आम्ही कमिटी पुढे ठेवली त्यानंतर कमिटीनं ते जात प्रमाणपत्र रद्द केलं। आणि या प्रेसच्या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की ज्यांनी हे जात प्रमाणपत्र देण्यासाठी GR काढले ते म्हणजे सरकारनं काढलेले GR, त्याला जबाबदार असणारे बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या लोकांमुळे ओबीसींचं नुकसान होते। आणि त्याच्यातनं गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती जे CSC केंद्र म्हणजे जात प्रमाणपत्र देण्याचे जे दुकानं उघडण्यात आलेले आहेत, या दुकानाच्या माध्यमातून सर्टिफिकेट जे वाटप चालू आहे त्याच्यामध्ये CSC केंद्रावाला आहे, त्या ठिकाणचा नायब तहसीलदार आहे, डेप्टी कलेक्टर आहे, यांनी कुठल्या पुराव्याच्या आधारे हे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही पाहिलं कोमल गंगाधर पारवे यांचा जर तुम्ही कास्ट ऍप्लिकेशन फॉर्म पाहिला तर तो अपूर्ण भरलेला होता। मग हाच मूळ ओबीसीसाठी जर विचार केला, साधा आमचा एक शब्द जरी भरलेला नसेल तर आमचा फॉर्म तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही। मग हा फॉर्म अर्धवट असताना तुम्ही ऍक्सेप्ट केला कसा? आणि कुठल्या तहसीलदाराला पैसे दिले, कुठल्या नायब तहसीलदाराला पैसे दिले, याचे देखील पुरावे आमच्याकडे आहेत। म्हणजे 4-4, 5-5 लाख रुपये देऊन तुम्ही सर्टिफिकेट काढता, त्याच्यानंतर निवडणूक लढता आणि निवडणूक लढल्याच्या नंतर मूळ ओबीसीचा जागा तुम्ही हस्तगत करताय। अरे 15 वर्षानं 20 वर्षानं जागा येते। आमचा विरोध हा कुठल्याही जातीला नाहीये। आणि या प्रसंगी माझं त्या गौर गावातल्या लोकांचं सुद्धा अभिनंदन करावं असं वाटेल मला, आणि तीही खास करून मराठा समाजाचं, कारण यांनी आम्हाला जाधवांचे पुरावे देखील उपलब्ध करून दिले। आणि दुसरी गोष्ट, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या पालकमंत्री महोदयांना सुद्धा माझी एक विनंती आहे की विधानसभेला तुम्हाला ओबीसींनी बहुमतानं मतदान केलं, मग त्याच्यानंतर झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, भाजप पक्षाने शेलू विधानसभामध्ये 3 ठिकाणी मूळ ओबीसीच्या जागी तुम्ही नव्यानं सर्टिफिकेट घेणाऱ्याला तुम्ही संधी का दिली? आमचा हा प्रश्न आहे। तोच प्रश्न आमचा पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकरांना आहे। तुम्ही ओबीसीच्या मतावरती निवडून आलात आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्ही ओबीसीच्या जागा स्वतःच्या घरात घेताय नव्यानं सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला म्हणजे चलता जर तुम्ही पाहिलं, तुम्ही वंशावळ सुद्धा दाखवू शकतो की अशा पद्धतीची त्यांनी वंशावळ जोडलेली आहे। ज्या वंशावळीमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल, जर तुम्हाला म्हणजे झूम करून पाहता आलं तर ही वंशावळ आहे। ह्या वंशावळी जी